कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही ठीकच असाल. तर आज आम्ही दोघं, मी आणि शुभू, बनवतोय होममेड पिझ्झा. कुठला पिझ्झा? चीज पिझ्झा, व्हेजिटेबल्स वगैरे जे काय आहे ते सर्व मिक्स करून बनेल तो पिझ्झा आहे आमचा. त्याला नाव आम्ही काहीतरी नामकरण करणार आहे नंतर थोड्या वेळाने. तर त्याला तुम्हाला दाखवतो कसा बनवतो. आणि पिझ्झा मी बनवत आहे. चॉपिंग मीच करून दिले आणि हा बनवणार. तुम्हाला दाखवतो मेन म्हणजे कटिंग कशी करायची असते. तर मला एक्सपिरियन्स आहे जास्त. कधी पण तुम्ही कांदा वगैरे कापायचा असेल तर इकडे दाखव, त्यांना इकडे दाखव. कांदा होतं तुम्ही बोटं अशी ठेवता. अशी ठेवलं ना बोटं तर ते बोटं कापू शकतात. त्यामुळे कायम बोटं अशी ठेवायची. आमच्या सुरीला जरा धार नाही. तुला पण हीच सुरी भेटली, दुसरी सुरी भेटली नाही सुरी. तर हे बघा, ही बोटं अशी ठेवल्याने बोटं कापली जात नाहीत. तर आता तुम्हाला मी दाखवतो की पिझ्झा 10 मिनिटात बनवला जातो, जास्त वेळ लागत नाही. तर आम्ही असं धरणं कॅमेरा माझ्याकडे. एक म्हणजे आम्ही पिझ्झा बनवणार आहोत, तर ह्या एअर फ्रायर मध्ये बनवणार आहोत. पहिल्यांदाच एअर फ्रायर आहे. आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहे आज. आणि तुम्हाला मेन म्हणजे सांगतो मी, पिझ्झा जास्त मोठं काय बनवायचं गरज नाही. म्हणजे जास्त लोक विचार करतात की पिझ्झा कसा बनवायचा, कसा. काही लागत नाही त्याला जास्त. फक्त तुमच्याकडे मटेरियल काय काय लागतं ते तुम्हाला सांगतो. ऐश्वर्या तू सांग मटेरियल काय काय आहे ते. जसं कोणाकोणा हे मशरूम आहे. मशरूम्स आम्ही घेतलेत. ही शिमला मिर्च, टोमॅटो आणि हे तुम्हाला जर असं तारवाला पिझ्झा हवा असेल, म्हणजे खाताना तो जर खायचा असेल तर मोझरेला चीज टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे वरती. आणि अजून दुसरे मटेरियल काय काय लागतात ते तुम्हाला मी सांगतो. तुम्ही पनीर पण ऍड करू शकता. पनीर पण ऍड करू शकता, चिकन पण ऍड करू शकता. हे बघा, हे पेरी पेरी केचप, हे काय चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो इम्पॉर्टंट आहे काय. ऑर्गॅनो आणि हे वरनं टाकतात ना, ठाप 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 ठाप, ते महत्वाचं आहे. हे मेयोनीज आणि पिझ्झा टॉपिंग. हे माउनीज आहे. मेयोनीज. हे काय पिझ्झा टॉपिंग. ह्याच्याशिवाय टेस्टच येत नाही. आणि बघा, हा पिझ्झा बेस आम्ही 3 पीस घेतलेले आहेत. हा मला 40 रुपीजला पडलेला आहे, फक्त 40 रुपीजला. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळा वेगळा रेट भेटेल. आणि एवढंच, बाकी काय लागत नाही. आणि आता एक अशी प्लेट घ्यायची, त्याच्यावर एक बनवायचं की 2 आज 2 बनवू आपण. ह्यातली एक भाकरी बनवायला ठेवायची. ठेव ना. मग सर्वात पहिले हे 2 घ्यायचे आपल्याला. हे 2 महत्वाचे आहेत. हे मी ह्याला शिकवलंय, आता हा करून दाखवतो. एक स्पून. हा नको ना घेऊ, दुसरा घे ना. हे छान आहेत. हे आम्ही केक कापतो तेव्हा आम्हाला भेटतात, ते ठेवलं नाही तिने. असू दे, यूज होतात ना चांगलं त्याचं. म्हणजे एक ह्याच्यामध्ये टाक आणि एक त्याच्यामध्ये टाक. 2 घे ना. तर हे बघा, पहिलं हे घ्यायचं. खाचा नीट ते घाण नाही झाली पाहिजे. खाचा तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही चवीनुसार टाकू शकता. जर इकडे फासून घ्यायचं, हे सर्व इकडे फासलं पाहिजे, जरा पण कुठे उरलं नाही पाहिजे. बस. हे त्यांना जास्त करून जेवण बनवायचा कंटाळा येतो, त्याने हे बनवायचं. म्हणजे तुला म्हणायचं मला जेवण बनवायला कंटाळा येतो ना? नाही. मग तुला कधी कंटाळा येईल का? खरं बोल. नाही. ब्लॉगिंग सुरू बनवत असताना प्रॉब्लेम झाला. आमची थोडीशी भांडणं झाली आहेत. कारण का ऐश्वर्याने कांदा कापला नव्हता आणि व्हिडिओ सुरू केलेला, त्यामुळे मग तिची जरा आग झाली. तर वातावरण खूप तंगीच आहे. पिझ्झा गरम व्हायच्या आधी तिथं डोकं गरम झालेलं आहे. गप्प जरा. आयशू 2 hours later. तर पिझ्झा बेसला पहिलं मेयोनीज आणि पिझ्झा टॉपिंग लावून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही शिमला मिरची ॲड करतोय.
तर त्याच्यानंतर मस्तपैकी मशरूम्स. वाव. तुम्हाला असेच मशरूम्स जर खाऊशे नाही वाटत असतील तर याच्यामध्ये टाका. याच्यामध्ये सगळे खाऊ शकतात. आणि हे चीज आहे, चीजचा कुस्करा केलेला आहे. चीज. ओ माय गॉश. हा ओव्हरलोडेड पिझ्झा आहे. आणि त्याच्यानंतर काय हे दाखव पहिले. मोझरेला चीज. हे तुम्हाला कुठच्याही दुकानात भेटेल, असं नाही की कुठे भेटणार नाही, सर्वीकडे अवेलेबल असते. बेकरीमध्ये गेलात तर तुम्हाला बेकरीमध्ये पिझ्झा बेस भेटेल. अजून काय बेकरीमध्ये भेटतंय घेण्यासारखं आहे का? काय नाही. हे जरा जास्त क्वांटिटीमध्ये टाकायचं म्हणजे ती तुम्हाला जसा पाहिजे तसा पिझ्झा बनतो तारवाला. चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनिक शिवाय मजाच नाही, बरोबर ना ग? हो. आणि आपला मीठ मसाला नाही टाकायचा नाही. आणि मीठ मसाला गरम मसाला नाही, ते ह्याच्यामध्ये असतं सगळं, त्यामुळे नाही टाकायचं. आपल्याला ती सवय आहे मीठ मसाला गरम नको, मसाला. मग ते पिझ्झाची वाट लावून हे टाक. टाक ना मग जरासं अद्रक लसूणची पेस्ट. हो तू टाक, तुला हवाय तसं स्पेशल तुला बनवून देते मम्मी, तसं पाहिजे त्याशिवाय मजा नाही. अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकून. हा तर आता आम्ही हा पिझ्झा आणि पोट भरलं पाहिजे फक्त. ओके का मीठ होतं तुला नाही येणार ठेवता हे धर. तर हा तुमच्याकडे जर एअर फ्रायर नसला तर तुम्ही तव्यात पण बनवू शकता. तव्यात कसं बनवायचं सांग त्यांना. खाली तवा ठेवायचा गॅसवर, त्याच्यावर कढई ठेवायची आणि तुमच्याकडे असं असं ह्याला काय बोलतात, असं हंडा ठेवायचं खालचा असतं, किंवा दुसरं अजून एक जाळीवाले पण असतं ते ठेवायचं आतमध्ये. त्या कढईमध्ये मीठ ठेवायचं किंवा वाळू ठेवायची आणि त्या ह्या भांड्यावर सोडते मरू दे. वाह दीदी, वाह दीदी. नहीं नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस दीदी. हा तर बघा हे एअर फ्रायरचं खालचं भांडं, ह्याला अजिबात तेल लागत नाही. ह्याच्यात तुम्ही मच्छी चिकन बिकन काय पाहिजे ते फ्राय करू शकता. आता सध्या आम्ही पिझ्झा बनवत आहे तर तुम्हाला पटकन दाखवतो. ही जाळी असते, ही जाळी लावायची अशी, ही लावला तशी. लाईट आहे काय? त्यानंतर मग घरात तुमच्याकडे असा पंजा असेलच, तो भात काढायला वापरतो आपण, तो घ्यायचा, नीट जरा पटकन घुसवायचा. घुसवलात तर हा असा उचलला जातो. असा हलवू पण शकता तुम्ही, पडत नाही तो. पडला तर ऐश्वर्या जीव गेला. मग इकडनं तुम्ही असा ठेवायचा, इझिली ठेवला गेला. तुम्ही बघू शकता इकडे इझिली ठेवला गेला आणि दिसायला तर किती सुरेख दिसतोय. आणि फक्त हा घ्यायचा असा. अरे पण लाईट आहे काय? जस्ट अ मिनिट. असा घ्यायचा, इन्व्हर्टर आहे आपल्याकडे चालू आहे, तर असा घ्यायचा आणि फक्त हा असा आतमध्ये ठेवल्यावर मग लाईट पेटते. लाईट पेटल्यावर तुम्हाला मी इकडचं टेम्परेचर कसं ॲडजस्ट करायचं दाखवतो. आता इकडे तुम्हाला काहीच दिसत नाही. हा बटन दाबलात, जादूगर सुहानी आलेली आहे इकडे. त्यानंतर हे तुला टेम्परेचर दाखवतो. टेम्परेचर कायम पिझ्झासाठी 185 ठेवायचा. 185 ठेवायचा आणि इथे टायमर लावायचा. टायमर आपल्याला ऑलमोस्ट 8 to 10 मिनिट्स इनफ आहे. 10 मिनिट्सचा मी टायमर लावलेला आहे आणि 1 2 3 स्टार्ट. तर बघा इथे आणि तुम्ही इकडनं लाईट लागलेली आहे त्यातनं बघू शकता. तुम्हाला कमी लाईट पाहिजे असेल तर ही बंद करून टाकायचं. आणि जास्त मला बघायचं आहे की काय होते आतली प्रक्रिया काय चालू आहे, तर इकडे असं बघायचं. तर मग हे तुम्हाला दिसतंय ना, हे थोड्या वेळाने असं हलतंय, जळल्यासारखं आणि उडतंय. खूपच भारी वाटतंय. आम्ही दोघं आता 10 मिनिटं इकडे थांबून राहणार आहे. आम्ही आता वाट बघतोय कधी आमचा पिझ्झा तयार होतोय. तो बघा शुभू किती हावरा आहे तो. तर आता आपण भेटू 10 मिनिटांनंतर. बाय बाय. नाही तोपर्यंत तोपर्यंत महत्वाचं ह्याच्यात काय उरलेलं असेल ते डायरेक्ट खाऊन घ्यायचं. नाही मी तोपर्यंत दुसरा बनवते. शी तू खाण्यारडाच आहे. हा तोपर्यंत दुसरा बेस बनवते. दुसरी भाकरी काढायची आहे ती. किती सॉफ्ट
भाजी. आणि चला परत ती तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं तीच प्रोसिजर करायची, म्हणजे हा रेडी होईपर्यंत इकडे तयार झालेला. तर हे बघा गाईस, तुम्ही बघू शकता एक पिझ्झा रेडी होईपर्यंत ऐश्वर्याने इकडे दुसरा पिझ्झा रेडी केलेला आहे. आणि बघूया आता ह्याचं काय झालेलं आहे. यम्मी यम्मी. म्हणजे पहिले ह्याचा कलर असा होता आणि नंतर हा असा झालेला आहे. मस्त. बघून भारीच वाटतं. हे सर्व हे तुम्हाला हे दिसतंय, हे सर्व मेल्ट झालंय, हे सर्व मेल्ट झालंय. आता ह्याचा टायमर संपत आलेला आहे वाटतं. मला तर आताच काढूच वाटतंय. झाले, टायमिंग संपला ऐश्वर्या. वाव. चला. तर आपण ह्याला बंद केलेलं आहे आणि हे साईडला ठेवू. साईडला ठेवू. बंद करायचं. तर आता आपण हा बटन मी दाबला, बाहेर काढलं. अरे बाई साहेब, एक नंबर झालाय. आवाज पण येतोय कुरकुर कुरकुर. फायनली आमचा पिझ्झा रेडी झालेला. थांबा, आम्ही तुम्हाला उजेड म्हणून दाखवतो. भारीच वाटतंय ऐश्वर्या. तर हा आमचा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि फर्स्ट अटेम्प्ट सक्सेसफुल झालेला आहे. थांब, तोंडाला लावशील इकडे, गाल बेल जाळून टाकशील माझा. चला, तर आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे धर, हे धर, हे धर, लवकर धर. शुभने त्याला प्लेटमध्ये मस्तपैकी काढलेला आहे. तो पण आपण दुसरा पिझ्झा घ्यायचा. बघा. आणि हा दुसरा आता हे घेतोय. सावकाश सावकाश, घाई नाही आहे काहीच. हा इकडे घेतला, तिला ठेव. परफेक्ट बसला. त्यानंतर ठेवल्यानंतर परत पटकन घ्यायचं. हे आतमध्ये टाकलं. स्टार्ट. टेम्परेचर 185 and timer must be 10 minutes. आणि स्टार्ट. आणि आमचा पिझ्झा दाखवते तुम्हाला मस्तपैकी असं पिझ्झा. इकडे 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 इकडे. तू ये इकडे. हा बघ पहिला कसा असतो. तो माहितीये, त्यांनी बघितलाय. हा बघा आमचा पिझ्झा. हा दे. आता तो पिझ्झा होईपर्यंत आम्ही हा पिझ्झा खायला सुरू करतो. तर मग आता आम्ही आमचा पिझ्झा टेस्ट करणार आहे. त्याच्या आधी आमच्याकडे पिझ्झा कटर नाही, तर आम्ही सुरीनेच कट ठीक आहे. आता इथे ऐश्वर्या कट करते. आणि कट पण होतो इझिली, कारण एकदम तो स्पॉन्जी गरम स्पॉन्जी आहे. दिसतोय. वावी वावी वाव. ई, पडलं. ते स्वतःहून बोलतोय मला टाका त्याच्यात थोडीशी. चिली फ्लेक्स मध्ये काय नसतं, त्या मिरचीच्या बिया असतात. त्याच्यानंतर ऑरिगॅनो. ऑर्गॅनो. ऑर्गॅनो म्हणजे ही बाहेरची बडीशेप आहे. ग बस, काय पण बोलू नकोस. त्याच्यानंतर टोमॅटो केचप आम्ही पेरी पेरी वाला आणलं. पेरी पेरी म्हणजे टोमॅटोची हे काय ते खिमा करायचा आणि त्यात मिरची टाकायची बस. मिरची वगैरे काय नाही ग. ती पण मिरची पण दाखवली त्याच्यावर. अरे बाप माझ्या. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीचं पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मला मध्ये बघून कसं वाटतं हे. सॉस टाकू शकता पेरी. आमचा या पिझ्झा ओव्हरलोडेड आहे. आता खाऊन बघूया हे कसं वाटतंय. अडल झालं शुभू. अडत झालाय. मी खाऊन बघतो. दिसत नाही कॅमेरा तिकडे ना. जबरदस्त. आता आपण कधीच बाहेर पिझ्झा नाही खायचा. मस्करी नाही, पण खूप छान झाला. खूप छान झाला. आमचा एक पिझ्झा आतमध्ये बनतोय तोपर्यंत आम्ही हा इकडे हा सुरू केलाय खायला. पण एक नंबर झाला. ऐश्वर्या कसा बनवला मी. सर्व आणून मी दिलंय आणि बनवलं पण मीच आहे. चालू पण मीच केलाय. चॉपिंग मी केलं. चॉपिंग कोण पण करतोय. मी चॉपिंगला बाई ठेवली तुला. पिझ्झा बेस्ट. आणि मी तुला बापेर ठेवलाय कामाला. तर बाय. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ
आम्हाला सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा चांगला वाटला असेल तर व्हिडिओ. आणि नवीन लवकरच असाल तर आमच्या घरी या पिझ्झा खायला. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. बाय बाय. बाय बाय. खावा तुम्ही पण. बाय बाय. बाय बाय.